हॅलो, नमस्ते. मी सिद्धी स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलमध्ये. या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत अशा 10 गोष्टी शेअर करणार आहे ज्या तुमच्या ब्रेस्ट मिल्क सप्लायमध्ये तुम्हाला नक्कीच हेल्प करू शकतात. तुमचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय नक्कीच या गोष्टींमुळे वाढू शकतो. तर अजिबात टाईम वेस्ट न करता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर व्हिडिओला सुरुवात करण्याआधी मी ही गोष्ट क्लिअर करते की मी कुठलीही डायटिशियन किंवा न्यूट्रिशनिस्ट नाही आहे. मी एक ब्रेस्ट फीडिंग मदर आहे. मी माझ्या मोठ्या मुलाला 2.5 वर्ष सक्सेसफुली ब्रेस्ट फीड केलेलं आहे आणि आत्तासुद्धा माझं लहान बाळ हे एक्सक्लुझिव्हली ब्रेस्ट मिल्कवर आहे. प्रेग्नन्सीमध्ये किंवा आफ्टर डिलिव्हरी आपल्याकडनं भरपूर अशा चुका होतात ज्यामुळे आपला ब्रेस्ट मिल्क सप्लाय कमी होतो. पण या 10 गोष्टींमुळे नक्कीच तुम्हाला तुमचा ब्रेस्ट मिल्क सप्लाय वाढायला हेल्प होईल. तर सगळ्यात पहिली गोष्ट ती म्हणजे स्ट्रेस फ्री राहणं. नवीन आयांना भरपूर सगळ्या गोष्टींचं स्ट्रेस येतं. बाळाने एवढ्या वेळा अशी केली, बाळाने तेवढ्या वेळा अशी केली, बाळ रडतंय तर त्याचं पोट दुखतंय का, की त्याला काही वेगळा त्रास होतोय का. प्रत्येक छोट्या गोष्टींचं नवीन आई स्ट्रेस घेत असते. सो प्लीज हे स्टॉप करा. तुम्हाला स्ट्रेस घ्यायचा नाही आहे. तुम्ही जर स्ट्रेस घेतला तर त्याचा पूर्ण इफेक्ट तुमच्या ब्रेस्ट मिल्कवर होणार आहे आणि इनडिरेक्टली त्याचा इफेक्ट तुमच्या बाळावर होणार आहे. सो सगळ्यात पहिली गोष्ट ते म्हणजे स्ट्रेस फ्री राहणं. दुसरी गोष्ट ती म्हणजे भरपूर पाणी पिणं. जसं तुम्हाला माहीतच असेल, ब्रेस्ट मिल्क हे 80 ते 85% पाण्यापासून बनलेलं असतं. जर तुम्ही पाणीच कमी प्यायलात तर तुमचं दूध तयार कसं होणार, दूध वाढणार कसं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे भरपूर पाणी प्या. तिसरी गोष्ट ती म्हणजे तुमचं बाळ. तुमचं ब्रेस्ट मिल्क वाढवायला तुम्हाला खूप मदत करणार आहे. जर तुम्हाला कमी दूध येत असेल ना तर त्याच्यावरचा सगळ्यात सोपा उपाय ते म्हणजे बाळाला सतत फीड करणे. दर 1-1.5 तासांनी बाळाला ब्रेस्टला लावणे. बाळ जेवढं सक करेल, जेवढं दूध ओढण्याचा प्रयत्न करेल ना तितकं जास्त दूध तुम्हाला येणार आहे. आपलं जे दूध आहे ना ते डिमांड आणि सप्लाय या मेथडवर काम करत असतं. जेवढं तुमचं बाळ सक करेल, जेवढं तुमचं बाळ ब्रेस्ट मिल्क घेईल ना तितकंच ब्रेनला सिग्नल जाणार आहे की जास्त दुधाची गरज आहे आणि तुमचं ब्रेस्ट जे आहे ना, तुमची बॉडी जी आहे ती यावर काम करणार आहे. सो सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे तुम्हाला बाळाला ब्रेस्टला लावायचं आहे. नंबर 4 ते म्हणजे तुमचं डाएट. तुम्हाला डाएटमध्ये अशा गोष्टी इन्क्लूड करायच्या आहेत ना ज्या गोष्टींमुळे दूध वाढतं, ज्या गोष्टी तुम्हाला मिल्क सप्लाय वाढण्यासाठी मदत करणार आहे. तुम्ही मेथीची भाजी करून खाऊ शकता किंवा तुम्ही जिरं, ओवा, बडीशेप याचं पाणी करून पिऊ शकता. अळीवाचे लाडू बनवून खाऊ शकता. नंबर 5 ते म्हणजे शतावरी हे वर्षानुवर्ष दूध वाढीसाठी खूप उपयुक्त मानलं जातं. तुम्ही शतावरीचं पावडर फॉर्ममध्ये घेऊ शकता किंवा तुम्ही शतावरीच्या टॅबलेट घेऊ शकता. तुम्ही शतावरी पावडर फॉर्ममध्ये घेऊ शकता आणि त्याचे ना भरपूर वेगवेगळे फ्लेवर्ससुद्धा येतात जे तुम्हाला फक्त ना दुधामध्ये ॲड करायचे आणि घ्यायचं आहे. आणि त्यात वेगवेगळे छान फ्लेवर्स असतात. इलायची फ्लेवर असतो, व्हॅनिला फ्लेवर असतो. तर हा ऑप्शन ना टेस्टीसुद्धा आहे आणि याने तुम्हाला दूध वाढीसाठी खूप मदत होणार आहे. नंबर 6 ते म्हणजे तुम्ही जिरं, ओवा आणि बडीशेप हे पाण्यामध्ये उकळून घ्यायचं आणि तुम्ही दिवसातून 2 वेळा हे जर प्यायलात ना तर खरंच तुम्हाला दूध वाढीसाठी खूप हेल्प होणार आहे. नंबर 7 ते म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्हाला सतत बाळाला ब्रेस्टला लावायचं आहे, बाळाला फीड करायचं आहे. त्याच पद्धतीने जर तुमचं बाळ झोपलेलं असेल ना तर तुम्ही त्याला उठवण्यापेक्षा तुम्ही ब्रेस्ट पंपचा वापर करू शकता. तुम्ही मॅन्युअल ब्रेस्ट पंपसुद्धा यूज करू शकता. जर ते सुद्धा आहे ना बाळ जसं सक करतं ना त्याच पद्धतीने वर्क करतं. ते सुद्धा जेव्हा तुमचं बाळ झोपलेलं असेल तर तुम्ही ब्रेस्ट पंपचा सुद्धा यूज करू शकता. नंबर 8 ते म्हणजे स्किन टू स्किन. बाळ जेवढं तुमच्या स्किनला टच होईल ना तितकंच जास्त मिल्क प्रोडक्शन होणार आहे. नंबर 9 ते म्हणजे झोप. तुमची झोप ही झालीच पाहिजे. जितकी तुमची झोप होणार आहे तितकीच तुमची बॉडी रिलॅक्स राहणार आहे. नंबर 10 ते म्हणजे पातळ खाणं, चुरून खाणं. भरपूर वेळा तुम्हाला असं सांगितलं जातं की पातळ खा, चुरून खा.
जितकं पातळ खाता येईल ना तितकं खा. त्याचं कारण म्हणजे जितकं पातळ तुमच्या शरीरात जाणार आहे ना तेवढ्याच लवकर त्याचं पचन होणार आहे आणि त्याचं रूपांतर दुधात होणार आहे. तर या गोष्टींचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.